कुरुंदवाडचे मुख्याधिकारी आशिष चौहान आणि कार्यालय अधीक्षक पूजा पाटील यांच्यातील आक्षेपार्ह ध्वनिफीत व्हायरल झाली आहे। या व्हायरल क्लिपवरून कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत। या ऑडिओ क्लिपमध्ये एका खासदारांच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आलाय। त्या खासदारांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। याबाबत माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारने या प्रकरणाची सत्यता तपासावी अशी मागणी केली आहे। आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप फॉरेन्सिककडे पाठवले पाहिजे, त्याची ऑथेंटिसिटी सिद्ध केली पाहिजे। ऑथेंटिक असतील उद्या ते म्हणू शकतात आमचे आहेत नाही। पहिलं माझी सरकारला विनंती आहे की या व्हिडिओ क्लिप्स ताब्यात घ्याव्यात, फक्त बदली करून चालणार नाही, त्याच्यावर गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा आणि ते तपासाव्यात। फॉरेन्सिक रिपोर्ट येईल, हे खरं आहे खोटं आहे, फॉरेन्सिक रिपोर्ट जर आला, ऑडिओ रिपोर्ट जर आला तर त्याच्यावर पुढची कारवाई केली पाहिजे। दुसरा पुराचा विषय, शिरोळमध्ये सुद्धा त्या सीओनी 29 तारखेला महापुराची बैठक घेतली, ज्यावेळी पूर आल्यानंतर म्हणजे पुराच्या आधी बैठकच घेतली नाही त्या महाभागाने, तो पैसे गोळा करण्यातच लागले ना, म्हणजे पुराचा काही विषयच नव्हता। ज्यावेळी मला भगिनी भेटल्या, भगिनी म्हणल्या 19ला आम्हाला आधी सांगितलं एक दिवस उद्या पाणी येणार आहे तुमच्या घरात, घर रिकामं करा। आम्ही त्यावेळी घर सामान सगळं घेऊन आलो। आता 3 फूट पाणी आल्यावर आम्हाला सांगितलं, आम्हाला लक्षात आलं की पाणी यायला लागले, बाहेर पडायला पाहिजे। आमचं अर्ध सामान चोरीला गेलं, ते मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, चोरीला गेलेल्या सामानाचा पंचनामा केला पाहिजे। कुरुंदवाड आणि शिरोळ आदी पूरग्रस्त गावांचा दौरा केल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली। काही शेतकऱ्यांनी उंच पठारावर ऊसाची शेती केली आहे। अतिवृष्टीमुळे भूस्खलन सारखे प्रकार घडून या ठिकाणच्या ऊसाचं नुकसान झालंय। मात्र शासन निर्णयाप्रमाणे पुराचं पाणी आलेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत। उंच पठारावर असलेल्या शेती पिकांचे पंचनामे करून अशा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलंय।